त्यानंतर एक मोठी बातमी बघूयात। गोल्डन ट्रायंगलमध्ये ओलीस ठेवलेल्या तरुणांच्या सुटकेसाठी टास्क फोर्स रवाना झालाय। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे या मोहिमेची जबाबदारी आहे। टास्क फोर्समध्ये एटीएस आणि आयबीचे अधिकारी असणार आहेत। राज्यातील 25 तरुणांच्या सुटकेसाठी शासन ऍक्शन मोडवर आलंय। मोठ्या पगाराच्या आमिषानं राज्यातील तरुणांना एजंट्स मार्फत थायलंडला नेऊन त्यांचं अपहरण करत म्यानमार सीमेवरती ओलीस ठेवलंय। हा प्रकार बीडच्या तरुणामुळे समोर आला। या तरुणांचा छळ करून सायबर फसवणुकीची कामं करून घेतली जात आहेत। म्यानमार, थायलंड, लाओस या 3 देशांच्या सीमेलगत असलेल्या गोल्डन ट्रायंगल परिसरामध्ये बीडमधील एक तरुण राज्यातील 25 ते 30 आणि देशातील जवळपास 700 तरुणांना ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता। बीडमधील तरुणाच्या खूनमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्याच्या नंतर पहिली तक्रार बीडच्या सायबर पोलिसांमध्ये झाली होती आणि यानंतर राज्यात अनेक ठिकाणी आता तक्रारी झालेल्या आहेत। या तक्रारींच्या नंतर या सर्व तरुणांना सुखरूप सोडवण्यासाठी आणि त्यांची सुटका करण्यासाठी राज्य सरकार आता ऍक्शन मोडवरती आलेलं आहे। या संदर्भात आता टास्क फोर्स तयार करण्यात आलेली आहे। पोलीस महासंचालकांकडून कार्यालयाकडून ही टास्क फोर्स तयार करण्यात आली असून बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। या संपूर्ण मोहिमेची जबाबदारी बीडच्या पोलीस अधीक्षकांवरती असणार आहे आणि या टास्क फोर्सला कधीपर्यंत यश येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र दुसऱ्या बाजूला नातेवाईकांकडून आमच्या लोकांना लवकरात लवकर सुखरूप आमच्यापर्यंत पोहोचवावं अशा प्रकारची मागणी होताना पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन प्रमोद सौम्य, अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड।